ज्ञाना, एक गोष्ट सदैव लक्षात ठेव, आम्हाला तुझा अभिमान आहे. खूप मोठा हो, कीर्तिवंत हो, यशवंत हो. विश्वाचं कल्याण कर आणि कधीही स्वतःला एकटा समजू नकोस. आम्ही सदैव तुझ्या सवे आहोत, त्या इथेच. हो, तुम्ही निरंतर आम्हा सवेच आहात. मी जे रुपड्याचं वर्णन ऐकलं होतं ते ज्ञानेश्वर तुम्हीच आहेत ना? वय वय तुम्हीच असला पाहिजे. आणि रेड्यामुखी वेद तुम्हीच वदवले ना? अहो, काय करताय? माता कधी लेकराचे पाय धरते का? म्या आणि तुमची माय? नाही नाही, तेवढी पात्रता नाही माझी. ह्या तर लईच अभागी आहे. तुमचं ते दिव्य मी स्वतःच्या डोळ्याने नाही पाहू शकले. निदान तुमचं हे गोजिरं रुपडं बघायला मिळालं ते आता समजा आलं बघा. तुम्ही समध्यांना बघितलं आणि म्या भरून पावले. आपण? मी इथल्या वेदपाठ शाळेतला पंडित. नाही नाही बाळांनो, तुम्ही मला नमस्कार करावा एवढी माझी पात्रता नाही. काका, अहो तुम्ही इथल्या वेदपाठशाळेत पंडित आहात, आमच्यापेक्षा वयाने मोठे आहात. आणि आई बाबा नेहमी म्हणायचे आपल्यापेक्षा मोठ्या व्यक्तींना वंदन करून त्यांचा आदर करायचा असतो. हो, पण आम्ही केवळ वयाने मोठे आहोत. पण तुमच्या ठाई असलेली ज्ञानाची प्रगल्भता ही जास्त मोठी आहे. म्हणूनच तुम्ही आमच्या वेदशाळेत या ही विनवणी करण्यासाठी आलो होतो. आमच्या शाळेत 4ही वेद, उपवेद, 6 शास्त्र, 18 पुराणं आणि भगवद्गीता तसेच नारद भक्तिसूत्र अशा प्राचीन आणि धार्मिक ग्रंथाचं शिक्षण दिलं जातं. आम्हालाही हे सारं ज्ञान ग्रहण करायला आवडेल. पण ज्या मातीत आम्ही वाढलो, ज्या इंद्रायणी तरी लहानाचे मोठे झालो, त्या इंद्रायणी मायेचं दर्शन घेऊनच मग आम्ही वेदपाठ शाळेत ज्ञानग्रहणासाठी येऊ. पण आम्ही तुम्हाला शिकण्यासाठी नाहीच बोलावलं. तुम्ही स्वतः स्वयंभू आहात. आपणास वेदपाठ शाळेत येऊन ज्ञानार्जन करण्याची काय आवश्यकता? मी तर आपणास वेदपाठ शाळेत येऊन अध्यापन करावं हे सांगायला आलोय. इथल्या मुलांना आणि आमच्यासारख्या आचार्यांना मार्गदर्शन करावं हीच विनंती करण्यासाठी आलो आहे. आम्ही आपल्यासारख्यांना मार्गदर्शन करण्या इतके मोठे नाही आणि आमची तेवढी सिद्धता नाही, अभ्यासही नाही. तुमचे हे म्हणणे तुमच्या नम्रपणामुळे येत असेल तरी आमच्या विनंतीचा विचार करा. काका, आम्हाला अजून खूप अध्ययन करायचं, खूप काही जाणून घ्यायचंय. हो, आणि जोपर्यंत जीवन आहे तोपर्यंत अनुभव सुद्धा आहेतच. या अनुभूतीतून मिळणारं ज्ञानच आपल्याला सारं काही शिकून जातं. तो हरीच आपल्या सर्वांचा खऱ्या अर्थानं गुरु आहे. अहो, ऐकलं का? पाणी आणा जरा. आले आले, घ्या. काय हो, आज अगदी आनंद वाहतोय मनात. आनंद तर आहेच ग, पण त्याही पेक्षा जास्त समाधान आहे. समाधान? कसलं समाधान? अहो, असं केलं तरी काय तुम्ही? अगदी खरं सांगू, मी गोदामाईची क्षमा मागितली. या अशा देवाच्या लेकरांना मी घराबाहेर काढलं, त्यांना वाईट बोल लावले आणि म्हणूनच त्यासाठी मी गोदामाईची क्षमा मागितली.
आता मन कसं हलकं झाल्यासारखं वाटतं. एक सांगू, ही मुलं अलौकिक आहेत ना, हे मी आधीच ओळखलं होतं. हो का? बर. अहो, जसं तुम्ही त्या मुलांना ओळखलं तसं मीही तुम्हाला आधीपासून ओळखते. अहो, इतके वर्ष संसार केला तुमच्या बरोबर. ओळखतेस ना, मग माझ्या मनातलं तुला आधीच कळायला हवं होतं. एक सांगू का, क्षमा मागितल्यामुळे माझ्या मनाचा भार हलका झाला खरा, पण ही गोदामाई मला खरंच क्षमा करेल का ग? गोदामाई मायाळू आहे आणि खरंच तुम्ही क्षमा मागण्याची आवश्यकता नव्हती हो. अहो, असं कसं म्हणताय तुम्ही? अहो, माणसाला पोटासाठी अन्न, पांघरण्यासाठी वस्त्र, राहण्यासाठी निवारा याची अगदी आदिम काळापासून निकड असते. अगदी आपण ज्या वास्तूत राहतो त्या वास्तूशी, त्या वातावरणाशी आपण अगदी एकरूप होऊन जातो. आणि मग ज्या ग्रामात आपण वाढतो तिथल्या ग्रामस्थांशी असलेला स्नेह ग्रामण्य टाकल्यानंतर एका क्षणात अगदी संपूर्णपणे नष्ट होतो. लोकांनी केलेले अवमान अपमान या लेकरांनी अगदी जन्मापासून सहन केलेले. खरंच आपल्याबद्दल त्यांच्या मनात यत्किंचितही राग नाही आणि तुमचंही यात काही चुकलं नाही हो. अहो, हा झाला तुमच्या मनाचा मोठेपणा. हो ना. अहो, यात खरंच काहीही मोठेपणा नाही. आमचं ज्ञाना तर म्हणतो, माणसानी माणसाला समजून घ्यायचं नाही तर आणखी कोणी घ्यायचं. प्रत्येकाला आपला जीव हवासा असतो, घर हवंसं असतं. आपणही तेच केलं. उलट आपल्यातला माणूस पण अजूनही जिवंत आहे. म्हणूनच तर या लेकरांना पुन्हा आपण आपल्या घरी बोलवलं ना. तुम्ही केलेलं सहाय्य, माया आमच्या सगळे आयुष्यभर राहील. बापरे, केवढे ग्रंथ आहेत नाही इथे. हे पाहत बसलो तर सारा दिवस जाईल आपला. हा वृद्ध पराशर आणि हा ज्ञानदादा. काय झालं आता? ही कोणती अस्वस्थता मागे उरली आहे? मुक्ते, अगं अस्वस्थता कधीच मागे उरत नाही. ती तर आपली जीवाभावाची सोबती. अस्वस्थता हीच तर खरी शोधाची प्रेरणा आहे. खरंय तुझं, पण आता नेमकं तू कशाच्या शोधात आहेस ते सांगतोस मला? गीता संबोधिनी ग्रंथाच्या. गीता संबोधिनी ग्रंथ? या ग्रंथाबद्दल बाबांकडून खूप ऐकलं होतं, पण हा ग्रंथ कधीच हाती लागला नाही. अरे, मग आळंदीहून येताना मुद्गल शास्त्रींकडनं नाही का मागायचा? अगं, बाबांनी सांगितलं होतं की हा ग्रंथ पैठणच्या एका विद्वानाकडे आहे, पण त्या व्यक्तीचं नावच मला आठवत नाहीये. आणि आता पैठणात इतके विद्वान आहेत, शोध तरी कसा घ्यायचा मुक्ते? मला नेहमी वाटतं शोधाला त्याची दिशा असते. आपल्याला केवळ ती दिशा सापडावी लागते. म्हणजे? अरे, म्हणजे आपल्या शोधाची दिशा आपल्या सवेतच आहे. अरे, असं काय करतोस? आपले गिरीपंडित काका आहेत ना, ते आपल्याला नक्की सहाय्य करतील. म्हणजे पाठक गुरुजींकडे अत्यंत दुर्मिळ अशी ग्रंथसंपदा आहे. मोठमोठ्या वेदपाठ शाळेत उपलब्ध नसतील असे ग्रंथ त्यांच्याकडे.
ते हे ग्रंथ कधीही कोणालाही देत नाहीत. इतकंच काय, त्या ग्रंथांवर दुसऱ्या कोणाची सावली पडलेलीही त्यांना चालत नाही. पण असं का? कारण ग्रंथ हे अत्यंत पवित्र असतात असे आपण मानतो. त्यामुळे त्या ग्रंथांना कोणाचा सहजासहजी हात लागला तर ते अपवित्र होऊ शकतील अशी पाठक गुरुजींची धारणा आहे. पण ते ग्रंथ पवित्र असतात ते त्यातल्या ज्ञानामुळे, अनमोल विचारांमुळे. नाहीतर ते ग्रंथ केवळ पोकळ शब्द भांडार ठरू शकतात. हो ना, ज्ञानदादा म्हणतोय ते अगदी खरंय. ज्ञाना, मला तुझं म्हणणं पटतंय, पण ते पाठक गुरुजींना उमगत नाही त्याचं काय? ते काही असो, आपण जाऊन तर पाहूयात. आणि आता ज्ञानदादाला अभ्यास करायचा आहे ना, मग भेटायलाच हवं त्यांना. अगं, ज्या वाटेने गेल्यावर अपयश पदरात पडेल हे आपल्याला ठाऊक आहे, त्या वाटेने जायचंच कशाला? पण वाटेवर चालण्याआधीच कसं ठरवायचं किती वाट अपयशी असेल? ते काही नाही, आपण जाऊयात त्यांच्याकडे. काहीही झालं तरी ज्ञाना, तुला हवा तो ग्रंथ पाठक गुरुजी देणार नाही. ठीक आहे, नाही दिला तर नाही दिला, पण त्यानिमित्ताने त्यांना भेटणं तर होईल ना, त्यांचे आशीर्वाद मिळतील. हो ना रे ज्ञानदादा? दादा, इतके दिवस तू माझ्या साऱ्या इच्छा पूर्ण केल्यास. आता मी तुझी इच्छा पूर्ण व्हावी म्हणून हट्ट करते, तर नाही म्हणू नकोस हा. कुणी आहे का घरात? कोण आहे? पाठक गुरुजी इथंच राहतात का? कोण तुम्ही आणि इथे कशाला कडमडलात? नाही, त्या लोकांनी सांगितलं होतं ती इथं जवळपास कुठं राहतात. पाठक गुरुजींना भेटायचं होतं. असं काय काम काढलंय पाठक गुरुजींकडे? त्यांच्याकडे लय महत्वाचं काम आहे. ती पण मी तुम्हाला कशा पाहिजे सांगू? तुम्ही काय पाठक गुरुजी आहे वय? जात्यासनी बोलू ना. पाठक गुरुजी, हे शास्त्रीने तुम्हाला दिले आहेत. बरोबर ओळखलं होतं मी. तुम्हीच आहे पाठक गुरुजी. आता तुम्ही नाही म्हणल्यावर दुसरं कोण असणार आहे म्हणा? हा, अहो मी तुमचा शोध घेत होतो आणि तुमचं दर्शन झालं. हे थांब, पुढे येऊ नकोस. थांब तिथंच. आणि काय ते मुद्द्याचं बोल. तुमच्यासारख्या मोठ्या लोकांचं हे असं असतंय बघा, मागायच्या आधी समोरच्याची आवश्यकता ओळखता आणि ती पुरी बी करता. थांब थांब, लांबून बोल. हे पाणी जरा वेगळंच दिसतंय. काय? नाही, काय नाही. गुरुजी, मी ऐकलं होतं तुमच्याकडे लई मोलाची ग्रंथ संपदा आहे आणि तुम्ही अनेक वर्ष ती जपून ठेवलेली आहे. हो, मग अहो तुमची कीर्ती पार काशीपर्यंत आहे, म्हणून तर मी तुम्हाला शोधत शोधत हितवर आलोय. तुम्हाला सावध कराय. म्हणजे गुरुजी, तुमच्या ग्रंथावर बाधा येण्याची शक्यता आहे. ए, काय ते कोड्यात बोल नको. जे काही सांगायचं ते सगळं नीट उलगडून सांग. गुरुजी, काही पोरटी दारोदारी जाऊन भिक्षा मागतात, लोकांनी गोड गोड बोलून त्यांच्या मनात स्थान मिळवतात आणि येळ भेटली का वस्तू घेऊन पसार होत्यात. काय खरं की काय? घ्या, आता म्या एवढी पायपीट करून खोटं सांगा इथवर आलो होय? अहो त्या पोरांचे निरागस चेहरे पाहून त्यांच्यावर कोणाला संशय बी येत नाही. फक्त म्या त्यासनी ओळखलं आहे. आणि लोकांचं सोडा हो, त्यांना कळायचं तेव्हा कळेल, पण येळ जायच्या आत तुम्हाला समजणं आवश्यक आहे. ती पोरं तुमच्याकडे पण येते. तुमचं दुर्मिळ ग्रंथ चोराया, तुमच्या ग्रंथांविषयी श्लोकांविषयी शंका आहे असं सांगत्याल आणि वेळ भेटली तर ग्रंथ घेऊन पसार होते. असे बरे पसार होतील? मी आहे नाही तो दारात उभा, येऊ दे त्यांना दारी. ग्रंथाचं दर्शन काय, पण ग्रंथावर त्यांची सावली देखील पडू देणार नाही.
अशा लोकांना कशी अद्दल घडवायची हे चांगलंच ठाऊक आहे मला. येऊ देस त्यांना दारी. जमलं. कोणी आहे का घरात? पाठक गुरुजी. काय भिक्षेसाठी आलात वाटतं? भिक्षेचं कारण काढून लोकांच्या घरी जाणारे गोजीरवाणे चेहरे तुमचेच दिसतात. तुमच्या या मागचा खरा चेहरा चांगलाच ठाऊक आहे मला. जो हेतू मनात ठेवून इथे आलात ना, आलात तसे परत फिरा. चला निघा आता. पण आम्ही मनात हेतू नाही, आशा ठेवून आली. शब्दांचं रूप बदललं म्हणजे त्यामागील भावना नाही बदलत. आणि तुमच्या मनातील भाव मी व्यवस्थित ओळखून आहे हे लक्षात ठेवा. हो, आमचं ऐकून तर घ्या. काय काय ऐकायचं तुमचं? आणि मुळात मी तुमचं काय ऐकून घेऊ? कोण तुम्ही? चला निघा. अहो, असे बोल नका लावू त्या लेकरांना. अलौकिक लेकरं आहेत ती, त्यांचे म्हणणे तरी ऐकून घ्या. तुम्ही यांच्या कटात सामील आहात, यांच्या चौर्य कर्मात सामील आहात. आलेत मोठे मला सांगायला. चला निघा. तेच ना, ही आपली पहिलीच भेट आहे. आणि आपली ओळखही नसताना तुम्ही आधीच तुमच्या मनात आमच्याबद्दल ग्रह करून ठेवलाय. आम्हाला आमचं म्हणणं मांडायची संधी तर द्या. तुमचे म्हणणे ऐकत बसलो आणि या लोकांसारखं तुमच्या बोलण्यात फसलो तर माझी जन्मभराची मेहनत एका क्षणात धुळीला मिळेल. मी माझ्या ग्रंथांवर तुमची दृष्टीही पडू देणार नाही, एवढं मात्र खरं. तुम्ही माझे ग्रंथ चोरायला आला आहात हे मला चांगलेच ठाऊक आहे. काय झाले? हा, मी तुमच्या मनातला हेतू ओळखला म्हणून वाचा खुंटली तुमची. हा, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. आमचा असा कोणताच हेतू नाहीये. तुम्ही सांगितलं आणि मी ऐकलं. पण आम्ही खरं सांगतोय. मग मी खोटं बोलतोय असं म्हणणं आहे का तुमचं? नाही, तसं नाही. आता तुम्ही इथून गेला नाहीत तर तुम्हाला मी यादवांच्या सैन्याकडे सोपवीन. ह्या आई बापानं तुमच्यासारख्या खोटारड्या मुलांना जन्म दिलाय कोणाच ठाऊक. त्याच आई बाबांनी ज्यांनी आम्हाला माणूस धर्म शिकवला. सर्व विचार केल्याशिवाय कुणाबद्दलही अनुमान बांधून मोकळं होऊ नये ही शिकवण दिली. दिल्याने ज्ञान वाढतं ही शिकवण दिली. गुरुजी, आम्हाला कसलीच अपेक्षा नाहीये. माझ्या दादाला केवळ गीता संबोधिनी ग्रंथ पाहायचा होता आणि त्यातला विचार समजून घ्यायचा होता, म्हणून आम्ही आलो. गीता संबोधिनी समजून घ्यायला आधी तुम्हाला गीता तरी माहिती आहे का? अक्षर ओळख आहे का? कधी धुळाक्षरे गिरवली आहेत का? गीता वाचली आहे का? आणि चाललेत गीता संबोधिनी समजून घ्यायला. माझ्या ज्ञानदादाने गीता नुसती वाचलीच नाही तर त्याला ती तोंडपाठही आहे. तुम्ही त्याला अगदी काहीही विचारू शकता. भावावर प्रेम असणे मी समजू शकतो, पण इतका विश्वास? बघू तुझ्या या ज्ञानी भावाचं ज्ञान. सांग बघू, गीतेतल्या 4थ्या अध्यायातला 3रा श्लोक कोणता? न चैतद्विद्मः कतरन्नो गरियो यद्वा जयेम यदि वानो जयेयुः यानेव हत्वा न जिजीविषाम स्तेव स्थिताः प्रमुखे धार्तराष्ट्रः. बरं, 2ऱ्या अध्यायातला 6वा श्लोक. स एवायं मया तेद्य योगः प्रोक्तः पुरातनः भक्तोऽसि मे सखा चेति रहस्यं ह्येतदुत्तमम्. परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृताम्
धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. या श्लोकाचे सार सांगू शकशील का? नुसते शब्दपाठ असून काहीही होत नाही. सज्जनांच्या रक्षणासाठी, दुष्टांच्या निर्दालनासाठी आणि धर्माच्या स्थापनेसाठी मी प्रत्येक युगात पुन्हा जन्म घेईन. अहो, लेकरा, मी सासरी गेली होते, पण तुला बघण्यासाठी परत आले. तर काय केलं त्यांनी? अहो, रेड्याच्या मुखी ज्याने वेद वधविले ते हेच ज्ञानेश्वर.